आर्थिक व्यवहारातून एकाचे अपहरण, हडपसर पोलिसांकडून 6 तासात सुटका, एक जेरबंद। आर्थिक व्यवहारातून अपहरण झालेल्या व्यक्तीची हडपसर पोलिसांनी 6 तासात सुटका केली। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। प्राजस दीपक पंडित वय वर्ष 25, राहणार त्रिमूर्ती चौक, भारतीय विद्यापीठ परिसर असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरिलाल विश्वकर्मा हे फर्निचर तयार करतात। गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास 4 ते 5 जण विश्वकर्मा यांच्या घरी आले व फर्निचरचं काम करायचं असल्याचं सांगून हरिलाल यांना घरातून घेऊन नेले। त्यानंतर मध्यरात्री विश्वकर्मा यांचा मुलगा योगेश यानं त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तेव्हा वडील घाबरलेले होते अशी माहिती योगेशनं पोलीस नियंत्रण कक्षाला दिली। त्यानंतर या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळवण्यात आली। हडपसर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला। तांत्रिक तपासात आरोपी खेड शिवापूर, शिंदेवाडी, जांभूळवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी पथकानं अपहरण करणाऱ्या आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली। आरोपी कात्रज घाटात येणार असल्याची माहिती मिळाली। सदर माहितीच्या अनुषंगानं पोलिसांच्या पथकानं सापळा लावून आरोपी प्राजसला पकडले। त्याचबरोबर हरिलाल विश्वकर्मा चौकशीतून प्राजस आणि साथीदारांनी आर्थिक व्यवहारातून हरिलाल यांचे मांजरी परिसरातून अपहरण केल्याची कबुली दिली। सदरची कामगिरी डॉक्टर राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक गुणे यांच्या सूचनेप्रमाणे तपासाचे पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, श्रीकांत पांडुले, दीपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दनके, कुंडलिक केसकर, अमित साखरे, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, अमोल जाधव, महावीर लोंढे, महेश चव्हाण, बापू लोणकर यांचे पथकानं प्रशंसनीय कामगिरी केली आहे।